पुणे महानगरपालिकेच्या भंडारा विभागाचा घोटाळा आता सगळ्यांसमोर आलेला आहे. नेमका काय घोटाळा होता हा जाणून घेण्यासाठी पूर्ण रिपोर्टिंग नक्की पहा. नमस्कार, मी अंशु काशण, तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. पुणे महानगरपालिकेच्या भंडारा विभागामध्ये सध्या एक घोटाळा उघडकीस आला आहे. तो म्हणजे 2015मध्ये याच भंडारा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी काही गणवेशांसाठी अप्रुव्हल मिळालं होतं आणि तो गणवेशांसाठी पैसे देखील मिळाले होते त्या ठेकेदाराला, कन्सर्न ठेकेदाराला. तर ते किती पैसे होते तर 65 लाख रुपये मिळाले होते गणवेशासाठी आणि महिलांच्या साड्यासाठी म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या साड्यासाठी तब्बल 69 लाख किंवा जवळजवळ 70 लाख रुपयांपर्यंत मंजुरी मिळाली होती. ते पैसे देखील मिळाले होते. पण ते मिळून देखील मात्र प्रत्यक्षात ते गणवेश जे आहेत ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही आहेत अशी माहिती आपल्याला मिळते. ते कुठलं तरी एका अभ्यासिकेत धूळ खात पडलेले होते. आणि एवढंच नाही तर घनकचरा विभागाने देखील मध्यंतरी सिटी वेस्ट ट्रीटमेंटसाठी पावडर मागवली होती. आणि एवढं ह्याच्यासोबतच इको चिप्स देखील मागवलं होतं. त्यांना ते जे वेस्ट असतं किंवा कचरा जो असतो तो सेग्रिगेट करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या केमिकल्सची गरज असते ते केमिकल्स देखील मागवले होते. आणि या गोष्टीसाठी तब्बल 50 लाख रुपये देखील खर्च केला होता. तरी देखील ते पाहिजे तशा अमाऊंटमध्ये किंवा नाहीच मिळलं आपण असं म्हणू शकतो. व्यवस्थितपणे त्या विभागापर्यंत त्या गोष्टी पोचल्या नाही. आणि किती रुपये मंजूर झाले होते तर 50 लाख रुपये. आणि मग ह्या गोष्टीमुळे झालं काय तर त्याची जी रासायनिक घटकं जे असतात ते व्यवस्थित लवकर न मिळाल्यामुळे ते रासायनिक घटकं देखील कमी झाले. म्हणजे 50 लाख रुपये जर एका केमिकल्ससाठी जर आपण वापरणार असू आणि ते केमिकल्स वेळेत वापरले जात नसतील तर ऑब्व्हियस आहे तर त्याची घटकं कमी होत जाणार, त्याची पॉवर, त्याची इंटेन्सिटी देखील कमी होत जाणार. मग आता हे जे दोन गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत त्या गोष्टीवरती देखील आता पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम, त्यांनी आता 5 सदस्यांची समिती देखील स्थापन केली होती. आणि त्यांना या गोष्टीबद्दल म्हणजेच हे गणवेशाबद्दल आणि हे केमिकल्सबद्दल एक समिती स्थापन केल्यानंतर कारणं दाखवा नोटीस देखील बजावली आहे. आता हे जे 5 सदस्य समिती जी आहेत त्यांनी अहवाल देखील सादर केला. आणि आता त्या अहवालाच्या नंतर जसं आपण आता म्हणलो की त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. तर उपायुक्तांसह म्हणजे भंडारा विभागांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासह एकूण 21 जणांवरती सध्या आता कारवाई चालू आहे. आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांनी कारणे दाखवा नोटीसचं अंमलबजावणी केली, म्हणजे कारणं देखील दाखवली त्यांनी. काही जण अजून पेंडिंग आहेत. मग आता आपल्याला हे बघायचं आहे की कारणं दाखवल्यानंतर ह्या लोकांवरती, ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स किंवा हे जी संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीने कारवाई होणार आहे हे आपल्याला बघण्याचं खूप महत्त्वाचं कारण ठरणार आहे. आता ह्या घोटाळ्याबद्दल किंवा ह्या प्रकरणाबद्दल तुमची देखील काय मत आहेत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशे.